आजी, किती छान वाटतं आपल्याकडे महालक्ष्मी बसल्या आहेत आणि त्यांचं चेहरा पण इतकं छान वाटतं त्यांच्या समोर. आपल्याला किती प्रसन्न वाटतं की आपल्या घरात महालक्ष्मी बसले आहेत ते. तर तू मला सांगशील का आपण महालक्ष्मी का बसवतो ते? आपण महालक्ष्मीचा श्री की आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण होतं, घरात रौनक निर्माण होते आणि सगळीकडे आनंदी आनंद होतो, म्हणून आपण महालक्ष्मी बसवतो. अच्छा. आणि आणि आज आज महालक्ष्मी उठणार आहे, तर आज आपण काय बसवतो? तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय ते कानुले करतो, काय असतं ते? महालक्ष्मी जेव्हा बसतात त्या दिवशी विसर्जन होतं. पहिल्या दिवशी तिची पूजा असते, म्हणजे आपण आवाहन करतो पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तिचे पूजन होते, त्या दिवशी पुरणाची नैवेद्य, पोळ्या भाज्या वगैरे येतात आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा विसर्जन होतं त्या दिवशी मुरड घालण्याचा नैवेद्य असतो. तर मुलगी मुरडून येते सासरून माहेरी, म्हणून मुलीला जाताना पण मुरड कालवल्या करतात, अशी पद्धत आहे. अच्छा. म्हणून आपण विसर्जन दिवशी मुरड कालवल्या करत असतो. अच्छा, म्हणून हे मुरड कांगळे केले का? हो. आणि ते काय ठेवलंय? हे मोदक आहे. मोदक. अच्छा, हा. करून टाकू ना. आता हे मोदक करायचे होते ना? हो हो. कर ना, कर ना. आणि मग गोष्ट सांगशील का तू? महालक्ष्मीची गोष्ट सांग मला एक छान. मला आवडती गोष्ट ऐकायला. सांगशील का गोष्ट मला? हो, सांगते सांग, ना. सांग. भाद्रपद म्हणजे एक गरीब ब्राह्मण होता, नरहरी नाव होतं त्याचं, भिक्षुक होता तो. आणि गरीब असल्यामुळे त्याचं परिस्थिती नाजूक होती. हां. घरामध्ये त्याच्या अष्टाविश्वर दारिद्र्य होतं. पण त्या भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी बसत असल्या त्या दिवशी बाजारामध्ये सगळे महालक्ष्मी खरेदी करत होते आणि त्याला 2 मुली एक मुलगा होता. त्या मुली मागे लागल्या वडिलांच्या, बाबा बाबा आपल्या घरी पण गौरी आणा ना. म्हणून बाबा म्हणतात की आपण गौरी आणू, पण आपल्याकडे म्हणजे त्याच्या मनात विचार येतात की आपण कसं काय गौरी आणणार, आपल्याकडे तर गौरीला म्हणजे काय आपण काही करू शकत नाही, तर काय करायचं. मग त्याच्या मनात विचार येतो, पण तो ते मंदिरात जातात. मंदिरात देवीपुढे बसून प्रार्थना करतात डोळे मिटून की मला पण गौरी बसवायची आहे, मुलं मागे लागले, मला खूप इच्छा आहे मुलांची पूर्ण करायची, गौरी बसवायचं म्हणून, पण मी काय करू आता. मग त्याला देवीच्या त्याच्याने उपरती होऊन तो गावामध्ये भिक्षा मागायला जातो. ते गरीब असतात का? गरीब असतात, खूप गरीब असतात ते. तर गावात गेल्यानंतर त्या दिवशी खूप भिक्षा मिळते अगदी. गूळ मिळतो, रवा मिळतो, तूप मिळतं, साखर मिळते, सगळं मिळतं. मग घरी आल्यावर पाहतात मुलं वगैरे, तर बाबांनी खूप आणलं साहित्य. मग ते आईला म्हणतात, आई आपल्याकडे बाबांनी सगळं साहित्य आणलं, आता तू गौरी हे कर बरं, मांड बरं. मग त्या दिवशी ती त्याच्यावर येताना ती आजीबाई पण त्याच्यावर आलेल्या असतात. तर त्या आजीबाई खूप थकलेल्या असतात. मग तो आपल्या मुलीच्या आईला म्हणतो की तू हिला आंघोळ घाल. मग ती आई आंघोळ घालते त्याला, आजीला. आणि मग देवाला वगैरे कधी काय करू, मग आता घावन घातल्याचा नैवेद्य दाखवू म्हणे आपण. मग घावन घातलं पाहिजे तर मडक्यांमध्ये घरे मडके असतात. पूर्वीच्या काही असे मातीचे असते, कॉलेज ठेवायचे ते असे मडके, त्याच्यामध्ये घागऱ्या ठेवायचे दाढी वगैरे असायची असे. तर मग ते आहे का घागऱ्या पाहता जातो ते मडकं पूर्ण भरलेलं. म्हणजे देवीची कृपा, ती देवीच होती एक प्रकारची, पण आपल्याला कळत नाही ते. तर ते पाहिजे सगळ्या मडक्यामध्ये धान्य भरलेलं होतं. मग ती गावा नेण्याचं नैवेद्य करते. आजीबाई सगळेजण घरातले पोटभर करतात, देवीला नैवेद्य दाखवतात, आजीबाईला पण पोटभर देतात. सगळेजण खूप व्यवस्थित जेवण करून आनंदी आनंद होतो घरामध्ये सगळीकडे. मग असं 2 दिवस जातं. पहिल्या दिवशी ते, दुसऱ्या दिवशी मग गूळ मिळालेला असतो, सगळं मिळालेलं असतं. मग ती शिरा वगैरे करते आणि नैवेद्य दाखवून आजीबाई वगैरे सगळे दुसऱ्या दिवशी मग पोटभर जेवतात. मग तिसऱ्या दिवशी आजीबाई आपल्या आपल्या घरी जायला निघतात. असं का? कारण 2 दिवस झालेले येतात ना. आता त्याचं म्हणणं की आता मी जाते, 2 दिवस झाले बस पाऊटला घेतला मी, आता जाते माझ्या घरी. मग ती घरी जायला निघते. तर ते भिक्षुक म्हणतात आजीबाई तुम्ही जाऊ नका ना, जाऊ नका ना, कारण तुमच्यामुळे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी आली आहे, आनंदी आनंद झाला आहे, तर तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेले ते आमच्या घरचं सगळं नाहीच होईल. तर ती आजीबाई म्हणतात की मी गेल्यानंतर काहीच नाही होणार नाही, कारण तू केव्हाही माझी आठवण केली तर मी तुझ्या पाठीशी आहे, तर तू काही एक काळजी करू नको, मला जाऊ
त्या दिवशी ती जायला निघते त्या दिवशी ते मोदकामध्ये त्यांना विद्या करतात. अच्छा, म्हणून मोदक काढलेलं आहे. मोदक पण दाखवतात गोड असतं म्हणून. मोदक म्हणून मोदक गणपती गणपती पण सोबत. असतात ना हा. महालक्ष्मी बरोबर. कारण गौरी बरोबर गणपती बरोबर गौरी येत असतात म्हणून मग ते मोदक पण करतात. तर मी तुम्हाला माव्याचे मोदक करून दाखवणार आहे. हा हा. काय काय असते मावाच्या मोदकामध्ये? मावाच्या याच्यात मावा आहे, पिठी साखर आहे, थोडा सुका मेवा टाकलाय, वेलची पूड टाकली आहे. पंचखाद्य हा. पंचखाद्य सांगितलं होतं मला हा. पंचखाद्य करतात. मग हे सगळं घ्या माव्याच्या याच्यात टाकून. आणि मला एक प्रश्न पडला, तू आधी कशी सुरुवात केली महालक्ष्मी बसवायची? तर ते गोष्टी मला सांगितलं होतं मला की त्यांनी खूप गरिबी होती हो. आणि त्यांनी अशी अशी सुरुवात केली. मग तू कशी सुरुवात केली होती महालक्ष्मी बसवण्याकरता? आधी सुरुवात काय केली होती तू तुझ्या सुरुवातीला तुझ्या लहानपणीची आठवण सांगशील मला एक कुठली तरी, की तू तुझ्या आई कशी बसवायची महालक्ष्मीला? काय करायची, कशी तयारी करायची, काय काय तुम्ही करायचे? अगोदर आमच्याकडे जे मुखवटे असायचे त्यांना सगळं पेटीतून काढून स्वच्छ करायचं. त्या बाजारातून सगळं सामान आणून घ्यायचं. सजावटीचं काही सामान आणायचं आणि म्हणजे जसं पूर्ण आपल्याला आपलं जसं त्याला परवडतं तसं ते करतो. ज्याला जे परवडतं ते करतो. आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण करायचं. जशी आपली परिस्थिती तसं. तर हे सगळं सामान आणायचं आणि गौरी आदल्या दिवशी सगळ्या समया वगैरे देवाचं सामान सगळं स्वच्छ करायचं. आणि दुसऱ्या दिवशी गौरी म्हणतात त्या दिवशी घरामध्ये सगळं घर आवरून झावरून वगैरे पूर्वीच्याकडे शेणाचे घर होते मातीचे, म्हणून ते सारवावं लागायचं. मग शेणाचं घर काही सारवून वगैरे नंतर मग सगळं देवाजवळ सगळं हे करायचं, तयारी करायची सगळी. आणि तयारी केल्यानंतर पडदे वगैरे लावायचे. पूर्वीच्याकडे आम्ही साड्यांचे पडदे लावायचे. अच्छा. हा हा. तेव्हा काही असे पडदे नाही. मग तुमच्याकडे कशी साडी आपण 6 वार नेसतो, तुमच्याकडे 9 नेसवायची महालक्ष्मीला? नाही, 6 वर्ष. आणि तुला लहानपणी काय आवडायचं? पुरणपोळी आवडायची का नाही लहान असताना? हो, पुरणपोळी आवडायची. मग तू खायची काय? चोरून एखादा मोदक घेतला, ते चोरून एक पुरणपोळी खाल्ली छोटीशी, प्रसाद दाखवण्याच्या आधी. केलंय तू असं? असं केलंय मी, पण सोहळ्यात असायचे ना ते. आधी आता मला तू राबवते आणि स्वतः लहान असताना तशी करायची. बघा काय 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 गोष्ट असते. आधी लहान असताना मला लहान असताना किती रागवायची नाही, स्वतः लहान असताना अशी करायची. झालं तुला? झाले मोदक छान. वा. आपण देवीला नैवेद्य दाखवूया आणि गणपतीलाही दाखवूया. हो. तिकडे फुल हे ठेवलं असेल. महालक्ष्मीसाठी आपल्या गौराट चांगली. हो, ते फुल असेल, आपण फुल बघूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती, मोरया. महालक्ष्मी माता की जय. जय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा.